एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। भगवंताची परिवाराच्या वतीने खासदार सुनेत्रा पवार वहिनी साहेब यांचा पंढरपूर येथे सत्कार। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार सुनेत्रा अजित पवार वहिनी यांचे केंद्र सरकारच्या महिला सशक्तीकरण विषयक संसदीय समितीवर निवड झाल्यानिमित्त इच्छा भगवंताची मित्र परिवाराच्या वतीने पंढरपूर येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक किसन जाधव यांनी खासदार सुनेत्रा वहिनी यांना शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन त्यांचा पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हा अध्यक्षा वर्षाराणी शिंदे, बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निरीक्षक सुरेश पालवे, सोलापूर शहर उपाध्यक्ष उमेश जाधव, शहर सरचिटणीस संतोष गायकवाड, महादेव राठोड, आनंद गाडेकर आदींची उपस्थिती होती। यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावी दर्शन घेतले। दरम्यान राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार हे संपूर्ण महाराष्ट्रासह विविध राज्यांचा दौरा करीत आहेत। ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने प्रेरित करण्याच्या दृष्टीने त्यांचा दौरा हा महत्त्वपूर्ण होता। मागील 20 वर्षापासून महिला सबलीकरण व महिलांच्या आर्थिक विकासासाठी खासदार सुनेत्रा पवार हे कार्यरत आहेत। महिला सशक्तीकरण ही एक महत्त्वाची संसदीय समिती आहे, जी महिलांच्या हक्क, कल्याण आणि सशक्तीकरणाशी संबंधित मुद्द्यावर काम करते। याच संसदीय समितीमध्ये खासदार सुनेत्रा पवार यांची निवड झाल्यानिमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या पुढील कार्यास किसन जाधव यांनी शुभेच्छा दिल्या। दरम्यान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवा अशा सूचना देखील यावेळी खासदार सुनेत्रा पवार यांनी किसन जाधव यांना दिल्या।